व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. उद्या नवीन वर्ष आपलं सुरू होत आहे 2024. तर सर्व विद्यार्थ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण 31 डिसेंबर आज आपण टेस्ट क्रमांक आपली 13वी आपण आज बघणार आहोत. तो क्वेश्चन 1 आपण बघूया. राईट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इंग्लिश स्पेलिंग इन मराठी लँग्वेज. प्रश्न क्रमांक 1, खालील दिलेल्या इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ मराठी भाषेमध्ये लिहा. तर 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर स्पेलिंग आपण बघूया. रेस्ट, ड्रीम, स्लेव, डिमांड आणि पॉप्युलर या 5ही इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये आठवून लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 आपण बघूया. राईट इंग्लिश सेंटेन्सेस फॉर द फॉलोइंग मराठी सेंटेन्सेस. प्रश्न क्रमांक 2, खालील मराठी वाक्यांसाठी इंग्रजी वाक्य लिहा. हा 5 मार्कांसाठी आपण प्रश्न घेत असतो. आपण दर वीकमध्ये म्हणजे एका हप्त्यामध्ये दररोज 5 इंग्रजी सेंटेन्स घेत असतो. म्हणजे 7×5 35 इंग्रजी वाक्यांचा आपण दर हप्त्यामध्ये सराव करत असतो. आणि हे वाक्य वाचून बोलून तुम्हाला लक्षात ठेवून इथे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर वाक्य क्रमांक 1 आहे, मला पैसे हवे होते. वाक्य क्रमांक 2, तो हळुवारपणे बोलला. वाक्य क्रमांक 3, मी कादंबऱ्या वाचतो. वाक्य क्रमांक 4, तिने समोर पाहिलं. आणि वाक्य क्रमांक 5, तो लिहित राहिला. तर या 5ही वाक्यांचं तुम्हाला इंग्लिशमध्ये त्यांची वाक्य लिहायची आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन 3, राईट द पंक्च्युएशन मार्क. विरामचिन्हांची नावे व चिन्ह लिहायचं. पूर्णविरामला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आणि त्याचं चिन्ह. त्यानंतर स्वल्पविरामला इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याचं चिन्ह. त्यानंतर अर्धविराम इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि त्याचं चिन्ह. विराम आणि प्रश्नचिन्ह. त्या 5ही चिन्हांची इंग्लिशमध्ये नावे आणि त्यांचे चिन्ह आपल्याला लिहायचे आहे. तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. टेस्ट कंप्लीट करा. जानेवारी आपला सुरू होतं आहे. भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.